विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी घोड्यावर बसत चष्मा घातला। यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे का असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला। बुलढाण्यामध्ये 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे। भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली आहे। बुलढाण्यात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली आहे। दिवाळीमध्ये चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली आहे। अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावाने मिठाई विक्री करण्यात येते आहे। मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली आहे। मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलंय। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। यामुळे 7 ते 8 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मावळमध्ये मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। सिंधुदुर्गमध्ये कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती। झुंजीची जाहिरात व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानं 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधील नोकरी गमवावी लागली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ जाहीर करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली। मॉडर्न कॉलेजने शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यानं त्याला नोकरी गमवावी लागली। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे। तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। बुलढाण्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत। यामुळे बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं। काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं त्यांनी ही वेळ घेतली। निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खंडणी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले। गोंदियामध्ये रेती वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली। यात एका टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। बीडच्या मादळमुही गावामध्ये एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। नागपूरमध्ये चोरी गेलेलं साहित्य पोलिसांनी नागरिकांना परत दिलंय। 200हून अधिक नागरिकांना त्यांचं साहित्य परत दिलंय। दरम्यान सर्वत्र पोलिसांचं कौतुक होतंय। विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय। भुजबळांना भाजपनं आपल्यावर आरोप करण्यासाठी सोडलाय असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। तर हा विषय काढण्याची गरज काय होती, तर भुजबळांना आपल्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय। भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच आपण पुढे गेलो नाही। आपल्याला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय, तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघंही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। संजय राऊतांनी शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे। ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार। अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले। ठाण्यामध्ये ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं। मुंबईनंतर आता पुण्यातही डिजिटल अरेस्टचा भयंकर प्रकार समोर आलाय। राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चीफ असल्याचं सांगत 70 वर्षीय व्यक्तीची 1 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातील अतिरेक्यांना पैसे पुरवल्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली। त्यानंतर सगळे बँक खात्यांचा तपशील जाणून घेत चौकशीच्या बहाण्यानं पैसे उकळले। तर याबाबत पुण्यातील सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे। पुढे पाहूया तर सायबर गुन्ह्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते। मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याचे डिजिटल अरेस्टच्या बहाणे तब्बल 58 कोटी रुपये लुटण्यात आले। तब्बल 98 कोटी रुपये।
ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक फसवणूक आहे. दरम्यान महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात 7 आरोपींना अटक केली आणि त्यानंतर या प्रकरणातली धक्कादायक मोडस ऑपरेंडी ही समोर आली. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. दक्षिण मुंबईतील 72 वर्षीय उद्योजकाला आणि त्याच्या वृद्ध पत्नीला डिजिटल अरेस्टची बतावणी करत 58 कोटी रुपयांना फसवण्यात आलं. या धक्कादायक प्रकरणाची कोर्टानंही दखल घेतली आहे. डिजिटल अरेस्टची मोडस ऑपरेंडी काय होती ती बघूयात. वृद्ध दाम्पत्याला फोन करण्याआधी सायबर भामट्यांनी बनावट कोर्ट तयार केलं होतं. बनावट पोलीस स्टेशन आणि अधिकारी सुद्धा तयार करण्यात आले होते. तब्बल 40 दिवस हा प्रकार सुरू होता. या 40 दिवसात वृद्ध दाम्पत्यानं आपल्यासोबत काय घडतंय याबाबत कोणालाही सांगितलं नव्हतं. या प्रकरणातील सर्व आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलीस यंत्रणा सरसावली आहे. अगस्त के महीने में ये स्कैम चालू हुआ. 40 दिन तक उनको डिजिटल अरेस्ट में रखा गया और सबसे पहले ये कहा गया कि ट्राई अथॉरिटी से हम बोल रहे हैं और आपके फ़ोन से इलीगल मैसेजेस किए जा रहे हैं. बाद में उनसे कहा गया कि मुंबई क्राइम ब्रांच के ऑफिसर बोल रहे हैं और आपने मनी लॉन्ड्रिंग किया है बहुत बड़ी संख्या में. इस तरह की बातें बोलकर उनको डराया गया और ये इतना रिफाइंड और सोफिस्टिकेटेड नेटवर्क था कि उन्होंने पूरा कोर्ट सेटअप वीडियो कॉल में अरेंज किया, जिसमें जजेस बैठे हैं, लॉयर्स बैठे हैं, विटनेसेस बैठे हैं. इसी के साथ उन्होंने पूरा मुंबई पुलिस का पुलिस स्टेशन सेटअप रिक्रिएट किया और उसमें पुलिस ऑफिसर्स बैठे हैं, कंप्लेनेंट्स बैठे हैं इत्यादि. तो इतना रियल किया कि इतने अनुभवी और सुशिक्षित लोग लगभग अशिक्षित लोगों के द्वारा स्कैम कर लिए गए. वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात कसं अडकवलं ते आता बघूयात. या वृद्ध दाम्पत्याला 9 ऑगस्ट 2025ला एक अनोळखी फोन कॉल आला. या फोनवर बोलणाऱ्या सायबर भामट्यांनी स्वतःला ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचं भासवलं आणि वृद्ध दाम्पत्याला शेअर मार्केटमध्ये झालेल्या नफ्याची रक्कम मनी लॉन्ड्रिंगची असल्याचं सांगत गुन्हा दाखल झाल्याची भीती घातली. सायबर भामट्यांनी वृद्ध दाम्पत्याला असंही सांगितलं की तुम्हाला परदेशात जाता येणार नाही, तुम्हाला तुमच्या मुलांना भेटता येणार नाही. त्यामुळे हे दाम्पत्य घाबरलं. त्यानंतर सायबर भामट्यांनी या वृद्ध दाम्पत्याला असंही सांगितलं की तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी आम्ही सांगतोय त्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवा. काही काळानं हे पैसे तुम्हाला परत करू असा विश्वास सायबर भामट्यांनी या वृद्ध दाम्पत्याला दिला. घाबरलेल्या दाम्पत्यानं यातून वाचण्यासाठी कोणतीही खात्री न करता 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत आरटीजीएसद्वारे 27 वेळा 58 कोटी 13 लाख रुपये 18 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाठवले. 8 ऑक्टोबरला पैसे पाठवल्यानंतर वृद्ध दाम्पत्यानं सायबर भामट्यांशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही संपर्क न झाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं वृद्ध दाम्पत्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणी धडक कारवाई करत 7 जणांना अटक केली. काफ़ी बड़ा अमाउंट 58 करोड़ एक बहुत ही अनुभवी और सुशिक्षित कपल ने जो कि फार्मा कंपनी में फाउंडर भी थे और पार्टनर भी थे और उनको लगभग 3% का शेयर के IPOs मिले थे. जब वो मेटेरियलाइज हुए तो उनको इतनी बड़ी रकम उनके अकाउंट में आई और उसको डरा धमका कर साइबर बुली करके क्रिमिनल्स ने वो डिजिटल अरेस्ट स्कैम के तहत उनको उस हड़प ली. डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत सीबीआयकडून उत्तर मागितलंय. डिजिटल अरेस्टच्या घटना या थेट न्यायालयावरतीच हल्लाय असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं म्हटलंय. बनावट न्यायालयीन आदेशांचा वापर करून नागरिकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना फसवलं जात असल्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडू शकतो अशी चिंता न्यायालयानं व्यक्त केली आहे. एकंदरीतच डिजिटल अरेस्टच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.